सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राजापूर ममदापूर परिसरात रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी येवला नांदगाव महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय। येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात वन्यजीव संवर्धन क्षेत्रालगत असलेल्या राजापूर ममदापूर या गावांच्या पंचकृषीमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून या क्षेत्रात हरणांचा वावर देखील मोठ्या प्रमाणावर आहे। रानडुकरांसह वन्यजीव पिकांची नासाडी करत असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली आहे। वन विभाग व स्थानिक प्रशासन यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील कोणतीही दखल न घेतल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी येवला नांदगाव महामार्गावर राजापूर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केले असून सुमारे 2 तास चाललेल्या आंदोलनात दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून दरम्यान या ठिकाणी या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी। राजापूर तालुका येवला जिल्हा नाशिक अनेक दिवसापासून आम्ही जे वारंवार तक्रार करतात वन विभागाकडे, वन विभागाने त्याची कुठलीच काही दखल घेतली नाही। या रानडुकरांना आम्हाला फार म्हणजे सळकीपळ असं करून टाकलेलं आहे। तर वेळेस वन विभागाने त्यांच्या रात्रीच्या गस्तीसाठी कर्मचारी वाढवण्यात यावे व त्याला कार कंपाऊंड करावी ही विनंती जर समजा 8 दिवसात जर न केल्यास तर आम्ही पुन्हा तीव्र असं आंदोलन करू व आमरण उपोषण करू। यामुळे आम्ही रास्ता रोको आंदोलन करत आहोत, याची सगळ्यांनी नोंद घेऊया। या आधी पण रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे पण वन विभागाने कुठलीही दखल घेतलेली नाही। गेल्या 4 वर्षापासून आम्ही अनेक याला निवेदन देऊन फॉरेस्टांना मात्र आम्ही किती वेळा आंदोलन केले पण फॉरेस्ट मात्र याची दखल घेत नाही। आमची इतकी नुकसान केली का आज आम्ही 3 रुपये टक्क्यानं बियाला पैसे घेतले, ते बी पेरले, डुकरांना सगळं येचून खाले। पहिली गोष्ट फॉरेस्ट दखल का घेत नाही? 2च वॉचमॅन इथं राहता आणि बाकीचे मात्र आमचं पूर्वीचे फॉरेस्टर हे कारकून इंजिनियर यांच्यासाठी आम्ही मोठं वसतिगृह बांधलेले, यांची जागा आहे। हे मात्र इथं राजापूर परिसरामध्ये हे मुक्कामी राहत नाही, यांचे कुटुंब घेऊन राजापूर परिसरातले 20-25 गावं हे रानडुकरांना मात्र एकदम हैराण केलेले आहे। आम्ही 3 रुपये टक्क्यानं पैसे काढून हे बियाणे घेऊन पेरले हे, यांना मात्र डुकरांना सगळे आमचे बियाणे येचून कोण करून सगळा नासाडा केला आहे। आता मात्र आम्हाला एकच पर्याय आहे का आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। आमचे हे सगळे ड्राय भागातले शेतकरी आहे आणि हे डोंगराच्या काढायचे व सगळे आम्ही हे 25 गावं डोंगराच्या काढायचे। याला तार कंपन फॉरेस्ट मात्र अजून 4 वर्षापासून काही करीना। याने नाही केलं तर आम्ही आत्मदानाचा इशारा देऊ शकतो। आम्ही रस्ता रोको का करत आहोत? या पुढे याच्या पाठीमागे 5-6 वर्षापूर्वी निवेदन देऊन बी फॉरेस्ट हे डुकराचा काही बंदोबस्त करते नाही, जाळी लावते नाही। त्याच्यानंतर आज मितीला एवढ्या 20-25 गावाचे लोकांच्या शेताचे डुकरांनी सर्व मका फास्त केलेली आहे, उकरून खाल्लेली आहे, दुबार पेरणी करायची वेळ आलेली आहे आमच्यावरती। आणि लोकांनी शेतकऱ्यांनी 3-4 रुपये 5 रुपये टक्क्यांनी पैसे घेऊन आणि तरी दुबार पेरणी करावून तरी व्याजानंच पैसे काढून आता शेतकऱ्याला पेरणी करावं लागणार आहे। तरी डुकराचा बंदोबस्त करावा, नाहीतर इथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू, रस्ता रोको। या ज्यावेळेस मान्सून येत असतो त्यावेळेस शेतकरी आपल्या आशा लावून असतो, तो आपल्या मक्का पेरणीसाठी मोठ्या उत्साहाने पेरणी करतो आणि या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे डुकराचे कळप आहे ते येतात आणि त्यांच्या जवळपास पूर्ण बी येचून नेतात। दिवसेंदिवस बियाण्याचे बाजार वाढले असून तर शेतकऱ्यांचं जर असं नुकसान होत असेल तर शेतकरी करून करणार काय? तर मग आत्महत्येशिवाय प्रश्नच उरत नाही आणि जेणेकरून जो तो त्याच्यातून 30-40% माल येतो तो बी योग्य दरात विकला जात नाही। तर त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही। यासाठी आपल्या परिसरात फॉरेस्ट डिपार्टमेंटने योग्य दक्षता घेऊन सगळीकडून तार कंपाऊंड आणि गस्त घातली पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, जेणेकरून शेतकरी एक कर्जमाफीने वैतागला असून तर अशी जर वैताग त्याच्या अंगी आले तर तो जेणेकरून आत्महत्याच करेल। जागर जनस्थान करिता सचिन वखारे, येवला। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून
आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे, तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन